नमस्कार. ऑटोबायोग्राफी ऑफ योगीच्या पुढील सत्रामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आता त्यांच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग येऊ लागतात. कुणाच्या? योगानंदांच्या. मग एकदा काय होतं, मित्राबरोबर ते असे गेलेले असतात एका मंदिरामध्ये. तर एक पंडित काय म्हणतो, अरे तुझ्या आयुष्यामध्ये संन्यास वगैरे नाही आहे, तर तुझ्या आयुष्यामध्ये काय आहे? गृहस्थाश्रम आहे. गृहस्थ गृहस्थ आश्रम म्हणजे काय? तर तू लग्न करणार आहेस, तुला मुलं बाळ होणार आहेत. मग लहानपणापासून तर सर्वजण म्हणतायत, असे वेगवेगळे योगी भेटतायत, त्यांना स्वतःना दृष्टांत होत आहे की संन्यासी होणार आहे, तुला हिमालयामध्ये फिरायचं आहे, हिमालयामध्ये तुला जीवन कंठायचं आहे. मग ते एकदम निराश होतात, डोळे झाकतात आणि तीव्र अशी प्रार्थना करतात ईश्वराला, ईश्वरा, काय आहे माझ्या जीवनी, काही ते स्पष्ट सांग. संन्यास घ्यायचा आहे की गृहस्थ आश्रम, मला आत्ताच्या आत्ता कळलंच पाहिजे. अशा तीव्र वेगात केलेली प्रार्थना डायरेक्ट ईश्वरापर्यंत पोहोचणार नाही. तर अचानकच एक योगी तिथे प्रकट होतो, कुणीकडून तरी येतो असं दारामधून, आणि त्यांना म्हणतो, ईश्वराला ईश्वराला केलेली प्रार्थना तुझी ईश्वरापर्यंत पोहोचलेली आहे आणि ईश्वरानं मला पाठवलाय, आणि मनातून पहिला काढून टाक, तू संन्यासीच होणार आहेस. तर ते हसायला लागतात. मग तो पंडित पण तिथेच असतो. तो म्हणतो, अरे या वेडग्या माणसाचं काय ऐकतोस, मी सांगतोय तेच होईल खरं. तो म्हणतो, योगी तू यांचं काय मनावर घेऊ नकोस. दोघांची नजरानजर होते. योगानंदांना अति शांतीचा लाभ होतो, अतिव शांती. आणि ते त्यानंतर अचानकच काय होतात, निघून जातात. कोण? योगी. मग जो उरलेला संशय आहे तो पण जातो. कोणाचा? योगानंदांचा. आणि ते अजूनही अनासक्त होतात. मग एकदा काय होतं, पुढं सारखं सारखं योगानंद कुठेतरी जातात, त्यांना पकडून आणणं. म्हणून एक सोल्युशन म्हणून त्यांच्या वडिलांनी काय केलं, एका संस्कृत शिक्षकालाच काय केलं, बोलवून आणलं घरी आणि त्यांना सांगितलं, हा, की खूप चांगले शिक्षक होते ते. त्यांना सांगितलं की तुम्ही याला शिकवा संस्कृत, आणि आध्यात्मिकेची भूकही भागेल. आध्यात्मिक भूक घरीच भागल्यानंतर बाहेर भटकणार नाही, वेगवेगळ्या योग्यांच्या नादाला लागणार नाही. हा त्यांचा कयास. ही बरोबरही होता. मग झालं काय, उलटच झालं सगळं. बघा की ईश्वरी योगायोग प्रत्येक पावलावरती, प्रत्येक घटनेत. तो जो शिक्षक होता तो लाहारी महाशयांचा शिष्य निघाला, आणि असा तसा शिष्य नाही, पट्टीचा शिष्य होता. झालं असं की योगानंद ज्यांना कळालं, पण ते लहारी आहे ना, योगानंदांच्या वडिलांना माहित नव्हतं. हा, नाहीतर मग त्यांनी असं कधीच अपॉइंट नाही केलं असतं. मग योगानंदानंतर ही सुवर्ण संधीच होती. संस्कृत त्यांनी जेमतेमच शिकलं, असं म्हणे निग्लिजिबल, काम चलाव. पण थोडस झालं शिक्षण की त्यांना मग आठवणी विचारायच्या, काय झालं, कसं झालं, कशा प्रकारचे लहारी महाशय आहेत होते, कशा पद्धतीने तुम्हाला त्यांनी घडवलं, वगैरे वगैरे वगैरे. मग एकदा सांगतात की लहारी लहारी महाशयांचा एक त्यांनी किस्सा सांगितला. कोण? संस्कृत शिक्षक आहे, त्याला ऋषी म्हणायचे लहारी महाशय. म्हणजे बघा इतके चांगले होते ते. मग झालं काय की ते ऋषी म्हणू लागले की लहारी महाशयांसारखा अजूनपर्यंत मी कोणीही सत्पुरुष पाहिलेला नाही, माझ्या वाचनात नाहीये, माझ्या ऐकण्यात नाही. इतके श्रेष्ठ पटीचे योगी होते ते. त्यांची तुलना त्यांनी कोणाबरोबर केली? येशू ख्रिस्तांच्या बरोबर. त्याच्याबद्दलच एक घटना त्यांनी सांगितली. एक आंधळा असतो. कोण? आंधळा. आंधळा व्यक्ती त्यांचा शिष्य असतो लहारी महाशयांचा. तो जातो, त्यांच्या मनामध्ये कोणीतरी म्हणतं, त्या आंधळ्याच्या मनामध्ये कोणीतरी सांगतं, लहारी महाशयांसारखे देव अवतार असताना तू आंधळा म्हणून काय फिरतोयस, तू तर त्यांचा परम भक्त आहेस,
तर तू असं करायलाच हवंस की तू त्यांच्या समोर जा आणि तुझं मत मांड. आणि नक्की ते खूप दयाळू आहेत लहारी महाशय, तुला या व्याधीतून बरं करते. तू कसं मागायचं तरी सुद्धा तू त्या रात्री जातो, लहारी महाशयांच्या पायावरती डोकं ठेवतो, घळाघळा डोळ्यातून पाणी यायला लागतं आणि भीत त्याचं आपल्या गुरुकडे मागतो की मला या व्याधीतून बरं करा. तर लहारी महाशय म्हणतात की कशा प्रकारे मी बरू शकतो? मी नाही करू शकत. मी निसर्गाच्या नियमांच्या विरुद्ध कशा जाऊ? तर तो विनवणी करतो. मग शेवटी हृदय त्यांचं पाहतं. ते म्हणतात ठीक आहे, पुढचे 7 दिवस रामनाम घे आणि त्याच्यानंतरच काहीतरी विधी सांगतात. मी त्या सांगत नाही, तुम्ही ते वाचा. आणि अशा प्रकारे ते 7 दिवसानंतर ज्यावेळी ते डोळे उघडतात त्यावेळी खरोखर त्यांना दिसायला लागतं. म्हणजे ही गुरुची कृपा झाल्यानंतर हिनकसालाही सोन्याचं रूप प्राप्त होईल. सो अशा प्रकारचे लहारी महाशय, त्यांचा क्रियायोग आणि त्यांचा हा सर्व शिष्य संप्रदाय. पुढची घटना तर आश्चर्यचकित. मग पुढे त्यांच्या जीवनामध्ये अजून एक साधू येतो. तर त्यांचं नाव आहे गंध बाबा. याच्यावरून तुम्हाला थोडीशी कल्पना आली असेल. तर हे बाबा आहेत ना, तर काय करायचे? सुवास काढायचे. कुठूनही कसाही. ज्या फुलाला सुवास नाहीये त्या फुलाला सुद्धा ते सुवासित करायचे. फुलातनं सुगंध यायचा आणि समजा ते निर्जीव हे आहे, फुल आहे, तर त्याच्यामध्ये पूर्ण जान भरून त्या कळीला टवटवीत करायचे. आता मग ठीक आहे, मग हे टेस्ट करण्यासाठी एकदा बघावं तर काय आहे, म्हणून योगानंतर एकदा त्या योगीजवळ जातात. ठीक आहे, गंधबाबांच्या जवळ जाऊन बसतात. तर त्यांची मग उलटसुलट प्रश्न होती. तुम्हाला पुस्तक वाचल्यानंतर कळेल, मी आता ती पूर्ण डिस्क्राईब नाही करत की का करताय, कशासाठी करताय, ईश्वराने सगळं काय दिलंय. ते म्हणतात सगळं काय ठीक आहे, काम कर, तुझा हात फक्त समोर कर. यांच्यामध्ये खूप सारा डिस्टन्स असतो. आणि ते म्हणतात कुठला वास पाहिजे सांग, हे नंतर आपण बोलू. ते म्हणतात गुलाबाचा. जा, मिळेल. असं म्हटल्या त्यांच्या डाव्या हातातून गुलाबाचा वास, इथून डायरेक्ट गुलाबाचा एकदम तीव्र वास, इतका सुगंधित आजपर्यंत त्याने घेतला नसला ना, असं सुगंध यायला दरवळायला लागतो. तेही आश्चर्यचकित होतं. मग त्याने एक फूल घेतात. याच्यात कशाच पाहिजे? ते साधं कुठलंही फुल होतं, त्याला वासच नव्हता, गंधरहित होतं ते फुल. ते म्हणतात चमेली. ठीक आहे, तर चमेलीचा वास यायला लागतो. घरी गेल्यानंतर त्यांच्या बहिणी संगत ज्यावेळी ते समोरून जातात त्यावेळी अलीकडे तुझी खूपच चैनी चालली म्हणतात बहिणी. ते योगानंतर का सेंट बीट अत्तर ते काय बोलत नाही. मग ते ते फुल देतात त्याला. ती आश्चर्यचकित होते, हे फुल वेगळं आहे, चमेलीचं वास कसं काय? मग ठीक आहे, पुढे अजून एकदा त्यांची भेट परत योगानंदांची होते त्या दरम्यानच. तर त्यावेळी ते दुसऱ्याच एका मटेरियल पासून, दुसरंच काहीतरी असतं त्याच्यापासून संत्रे निर्माण करतात आणि ते त्यांना देतात. त्यांच्या समोर ही घटना घडते. त्याच्याबद्दलचा एक छोटासा एक काय म्हणतात त्याला, एक सेंटेन्स, आपलं पॅरेग्राफ म्हणू शकतो, तो आहे, तो मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे, कारण की खूप जास्त महत्वाचा आहे. हे ते कसं करतात. योगानंदांना नंतर साधनेमध्ये नंतर कळालं की एका मटेरियल पासून दुसऱ्या मटेरियलला कसं कन्वर्ट करू शकतो. हा, बघूया आपण. स्पर्श, रूप, चव, श्रवण व गंध या विषयींच्या ज्ञानेंद्रियांनी निर्माण केलेल्या सगळ्या प्रेरणा इलेक्ट्रॉन व प्रोटॉन यांच्या स्पंदनातील कमी जास्त फरकामुळे उत्पन्न झालेल्या असतात. The vibrations of electrons and protons. ठीक आहे, प्रोटॉनच्या भोवती इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्ह करत असतात आणि यामध्ये स्पंदन म्हणजे व्हायब्रेशन्स निर्माण होतात. तर या वेगवेगळ्या व्हायब्रेशनच्या आधाराला
त्यांनी हात घालून त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट निर्माण करू शकत असतं. व या सगळ्याला आधार आहे जैविक ऊर्जा, जो आपला जीव आहे तो. त्याच्या अनुषंगानं काय होतं की ही सगळी संस्था चालते. मग याला पकडून काय आहे, जीव, आत्मा म्हणू शकतो, परमेश्वर. तर तिथं कंट्रोल यांचा काही योगिक क्रियांच्या, योगिक सामर्थ्यामुळे तिथं पोहोचायचे आणि त्याला पूर्णपणे कन्वर्टच करून टाकायचे त्या व्हायब्रेशनच्या डिफरन्सनच वेगवेगळ्या पदार्थ वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि मग ह्या पदार्थाचं त्या पदार्थामध्ये कन्व्हर्जन व्हायचं. हे स्पंदन पुन्हा प्राणा म्हणजे लाईफट्रॉन, त्याला लाईफट्रॉन म्हणतात, ठीक आहे, करवी नियंत्रण केले जाते. लाईफट्रॉन म्हणजे सूक्ष्म जीवशक्ती किंवा अणुशक्तीहूनही सूक्ष्म अशी 5 विविक्षित संवेदनाशील कल्पना वस्तू करवी बुद्धिपूर्वक प्रेरित झालेली अशी ऊर्जा. त्याला बुद्धीद्वारे, त्याला एक स्वतःची बुद्धी असणार आहे आणि त्या बुद्धीद्वारे तो पदार्थ निर्माण झाला, त्याची बुद्धीच फिरवायची. तिथं डायरेक्टली ते काय करत होते, योगिक क्रियांच्या द्वारे, योगिक ऊर्जेद्वारे कन्व्हर्जन करायची त्यांना सामर्थ्य प्राप्त झालं होतं. गंध बाबा काही योग साधनांच्या सामर्थ्याने या प्राणशक्तीवर एक सूर एक ताल होऊन या लाईफट्रॉनच्या स्पंदनांच्या स्थितीत फरक घडवून आणीत व त्यांच्याकरवी आपल्याला पाहिजे ती वस्तू निर्माण करीत. त्यांनी जे सुवास निर्माण केले, मोसंबी काढून दाखवली किंवा इतर जे दुसरे चमत्कार करून दाखवलेत, ते म्हणजे या ऐहिक लहरींचे जड वस्तूंमध्ये झालेले रूपांतर किंवा परिवर्तन त्या काही मोहिनी विद्येने निर्माण केलेल्या आंतरिक संवेदना नव्हे. मोहिनी विद्येने केलेल्या आंतरिक संवेदना म्हणजे स्वतः माणसाच्यात बदल घडवून तो तसा आहे पदार्थ म्हणून त्याला लावणं असं नाही, तो अक्षरशः पदार्थच चेंज करणं. तर ही सिद्धी त्यांना प्राप्त झाली होती गंध बाबांना. पुढे जाऊन काही अजून साधू, त्यांना अजून एक साधू भेटतो, ते म्हणतो की हे सगळ्या सिद्धा काय उपयोगाचे नाहीये, खेळणी आहेत. तुम्ही खेळण्यासंगत खेळत राहिला तर परमेश्वराला कधी प्राप्त करू शकाल. पण काही जरी झालं तर अशा पद्धतीनं टेलिपॅथी म्हणा, एका वस्तूचं दुसऱ्या रूपांतर, गंध येणं, ह्या सगळ्या विस्मयकारी गोष्टी अनुभवायला मिळाल्या. मग काय जगभर जे वाटत होतं ते त्यांना वास्तवात बघायला मिळालं, त्याचा त्यांनी अनुभव घेतला आणि जगभर प्रसादही केला योगानंदाने. म्हणजे योगी सूक्ष्मातिसूक्ष्म होऊन या पातळीपर्यंत, म्हणजे ईश्वर जसा काम करतो त्या ईश्वराच्या कामाच्या पर्यंत त्यांनी पोहोचू शकत होते. काही प्रमाणात तर नक्कीच त्याचा ते आनंद घेऊ शकत होते, जसा पाहिजे तसा उपयोग करून घेता येऊ शकत होता. ऑफकोर्स ईश्वरी साक्षात्कार वगैरे खूप वरच्या गोष्टी राहिल्या, पण या खालच्या गोष्टी आपणाला बघायला मिळाला. म्हणजे शरीर, हाडामासाचं शरीर घेऊन तो त्याच्याबरोबर जातो आणि त्याला घेऊन येतो. टेलिपॅथीद्वारे त्याच्या काय म्हणतात दुसऱ्या माणसाशी कनेक्टेड होऊन त्याला बरोबर आपल्यापर्यंत घेऊन येऊ शकतो. इच्छित स्थळी जाण्याचं हे कौशल्य कशा प्रकारे प्राप्त होऊ शकतं. कुठलीच सीमा नाही, कुठलीच बंधनं नाहीत, कुठल्याच प्रकृतीचे कुठलेच रूल्स नाही आहेत. तर ही किमया योगाने साध्य होते. याने हा सगळी क्रिया ही क्रियायोगाच्या द्वारे प्राप्त झाली आहे. तर अशा विस्मयकारक गोष्टींसाठी हे नक्की पुस्तक तुम्ही वाचावं ही अपेक्षा करून मी आज इथं थांबतोय. ओम गुरुदेव.